हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज गोपाल कृष्ण भगवान प्रभु रामचंद्र भगवान बजरंगबली गावदेवी माते हर हर महादेव ओम नमो जयाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपाम देवा तुचे गणेशु सकलमते प्रकाशु म्हणे निवृत्तिदासो औदार्य दोजे श्री गणेशाय नमः पूर्वाध्याय माझे उत्तम महल मासाशे पुरुषोत्तम नाम कैसे लाभले हे अनुपम कथानक कथिले गणपतीला नमस्कार करून कालच्या अध्यायामध्ये गोलोकाला हरिणी घेऊन गेलेला होता आणि त्या मलमासाला पुरुषोत्तम मास हे नाव पडलेलं आहे आणि ते घेऊन आता वैकुंठाला आलेले आहेत। आता या पांचालीला पहिल्या जन्माला द्रौपदी कोण होती आणि ती आता 5 नवऱ्यांची पत्नी कशी झाली ते या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल। आता पुढे कथा सुरस श्रोते श्रवणा द्यावे मानस श्रीकृष्ण म्हणे धर्मरायास पूर्व इतिहास सांगतो। पूर्व इतिहास काम्यपणामध्ये भगवान श्रीकृष्ण पांडवांना इतिहास सांगतोय का तुम्हाला हे दुःख भोगण्याचं काय का द्रोणाचार्य शुक्राचार्य कृपाचार्य हे तुम्ही मारलं गेलं त्यांचं पापानिमित्तानं हे जर त्या महिन्यामध्ये तुम्ही आचरण केलं असतं तर या पापाचा गुरु द्रोणाचार्यासारख्या पापांचा नाश झाला असता तुमचं राज्य तुम्हाला परत मिळालं असतो। आता ही द्रौपदी पहिल्या जन्माला पांचाली होती ही आता तुमच्या बरोबर द्रौपदी म्हणून 5 नवऱ्यांची पत्नी का आलेली आहे तर तिला मागच्या जन्मामध्ये नवरा नव्हता तर तिच्या बापाने वरदान दिलं शाप दिला का तुला द्वापार युगामध्ये 5 नवरा मिळतील। तीच पांचाली द्रौपदी रूपाने 5 नवऱ्यांची पत्नी या अध्यायामध्ये आपल्याला ऐकायला मिळेल। अरे ही पांचाली पत्नी तुमची पूर्वजन्माची साची मेधावी नामक ब्राह्मणाची सुंदर कन्या झाली पै हे पांचाली द्रौपदी मेधा ऋषीची मुलगी होती तर तिला त्या जन्मामध्ये नवरा मिळाला नाही। बाप मरता मरता बोलला तुला द्वापार युगामध्ये 5 नवरं मिळतील। ते चंद्रकले ऐसे वाढता 10 वर्षाची झाली तत्वता सिंहकटे परमशोभिता शशिवदन हरिक्षाणी मला ती 10 वर्षाची असताना जशी चंद्राची चंद्र एवढा असताना कसा गोल एकदम यो दिसतोय त्यासारखी ती चंद्रकले ऐशी वाढत गेलेली आहे। 10 वर्षाची असताना तिचे वडील काय केलेले आहेत गमवलेले आहेत। लावण्याची केवळ खाणी वाटे रंभाचा आली मेदिनी पित्यासी ते कलित म्हणून अत्यंत प्रिय असे पोएम। आणि त्या मेधा ब्राह्मणाला एकच मुलगी होती आणि ती चंद्रासारखी गोरी पान अशी वाढत वाढत रंभाची मेदिनीवर रंभा जशी काय या पृथ्वीवर आलेली आहे का काय असं वाटलेलं आहे। पूर्वी तिच्या बालकपणात माता पावले स्वर्गाप्रत ताईपासून पित्याने सतत पोषण केले तिचे। मग आता कधी कधी काही मुलगा जन्माला आला का आई मरतो कुणाचा मुलगी मरतो अशी ही मुलगी जन्माला आली ना आईच्या पोरीच्या तिच्या बाळतपणामध्ये त्या आईचा काय झाला मृत्यू झाला आणि ती लहानाची मोठी या बापाने केलेली आहे। तेने योगे ते वाचून मेधा विसन पडे चैन पुत्राप्रमाणे रात्र नेऊन प्रेमे लालन करीत असे। मग जसं आपण पोराचं लालन करतो तसे त्या पोरीचं मेधा ब्राह्मण लालन पोषण करायला लागलेलं आहे। ते साहित्यशास्त्री झाले कुशल नीतिशास्त्र जाणे सकळ चातुर्यादी गुण विपुल ती माझे वसनले। बघा काही उपदत्ताची ज्ञानी समजलं का काही जन्माला येतात ज्ञानी मुलं असतात तशी लहानाची मोठी झाल्यानंतर साहित्यशास्त्री कला कुशल नीतिशास्त्र चातुर्य गुण अशा तिच्या अंगामध्ये रक्तामध्ये ते भिनलेले होते असं सांगितलेलं आहे। असो आयशे ते विप्रकन्या झाले सकळ सद्गुण मान्य तिच्या परमसख्या मान्य राहतो त्या शेजारी। मग अशा तिच्या बरोबरच्या पोरींची काय झाली लग्न झाली पण हिला आई नाही
ना आई असताना त्या आईला चिंता असतं पोरीच्या लग्नाची, तर बाप काय घेतली झोली का चालला, पण त्या पोरीची काही चिंता नाही, फक्त आईला चिंता असते लग्नाची. तिच्या बरोबरच्या पोरींची काय झाले लग्न झाली, पण हिचा काही लगीन होत नाही आहे. त्या पतिपुत्राधिका सहित सुख भोगिता अहोरात्र, ते पाहून तिचे मनात इच्छा तदर्थ उद्भवली. आता आपल्या मैत्रिणी आज त्यांना लग्न झालं, मुलं बालं झाले, नातूपंत झालं, न माझे अद्याप लग्न होत नाही आहे, म्हणून तिला चिंता वाटते. तिला पण वाटलं का माझं लग्न होतं तर बरं होतं, अशा प्रकाराने ती चिंता करायला लागलेली आहे. मग अंतरे तर्क करी मी कै होईन यांचे परी, गुण सौभाग्य निधे सत्वरी पती कैसा मिळेल. परत ती रात्री विचार करायची मी यांच्यासारखी सौभाग्यवती कधी होईल, कसा मला नवरा मिळेल का, ऐसा ती रात्रंदिवस काय करायचे विचार करायची. परम सुखदायसे सुत मज कैसे होतील प्राप्त, मी दुर्भाग्याने असे खचित इच्छा व्यर्थ सकळही. बरं यांच्यासारखं मला चांगलं मुलं होतील न अशा प्रकारे ती चिंता करायला लागलेली आहे. आज म्हटलं माझं ज्याला 40 वर्ष झाली तरी मला अद्याप लगीन होत नाही, मला मुलं बघायला मिळत नाही आहे. आहा मी आता करू काय, कोणा देवाचे धरू उपाय, की कोण सेवो ऋषीवय, की कोणे तीर्थ आश्रयू. मग आता कुणाचं देवाचं पाय धरू, कुणा ऋषीचा पाय धरू, कुठल्या तीर्थाला जाव जेणेकरून माझं लग्न होईल, अशी ते रात्रंदिवस काय करते द्रौपदी चिंता करते. तिचं त्या टायमाला नाव काय होतं पांचाली, आणि पांडवांची पत्नी झाली म्हणून तिचं नाव द्रौपदी झालेली आहे. मदनाये काय सुचत माझे भाग्य निजले खचित, पिता तो यासोनी पंडित मूर्ख झाला मदभाग्य. कारण एखाद्या बापाला पण वाटतं पोरीचं लग्न होत नाही, मग एखाद्या बापाला मेंटलपणा येतो. तैसा आज म्हटलं माझा बापूस पंडित होता, पण माझ्या लग्नाच्या निमित्तानं आज माझा बाबा मूर्ख झालेला आहे. मदभाग्य म्हणजे माझं पुढं भाग्य, माझं खोटं कर्म आहे, म्हणून आज मला नवरा मिळत नाही आहे, म्हणून माझा बाबा मूर्ख झालेला आहे. अविवाह काळ गेला होता तरी माझे न केले लग्न, सखियात मीच मुख्य असून कुमारी दुःख भोगीत असे. विवाह काळ गेला म्हणजे आता समजा 22 वर्ष झाली, 18 वर्ष झाली का पोरींचं काय होतं लग्नाचा टाइम होतं. माझा लग्नाचा काय टाइम गेला, मी अद्यापर्यंत कुमारी दुःख भोगायला लागलेले आहे. ह्या माझ्या सख्या समजतो सुख भोगते दिवस रात्र, मज तो पतीचे हे यथार्थ सुख काय हे मिळेना. आज म्हटलं माझ्या मित्रिणी नवऱ्यापासून सुख भोगायला लागलेले आहे, मग आता मी कधी पतीचं सुख घेईन असं तिला चिंता वाटलेली आहे. आहा मनमता भाग्यवती पूर्वीच गेले स्वर्गाप्रांती, दुःख भोगा निवृत्ती मद कैसे ठेविले. हा म्हटलं मनमथा हे ब्रह्मदेवा, आज म्हटलं माझ्या आईचा तुम्ही माझा जन्म होताना तिला निवर्तलीत म्हणजे मारून टाकलीत, अशा प्रकारे हे दुःख कोण मी म्हटलं भोगेल, अशा प्रकाराने ती रडायला लागली. आईची आठवण आलेली आहे. आईशी ते विप्रकन्या सतत चिंतानाळे तळमळत, व्यर्थ झाले मनोरथ शोकारनव उचंबळत. शोकारनव उचंबळत, काही कारणं काही तर औंढा येतं, कधी कधी बाबाची आठवण येतो, कधी नवऱ्याची आठवण येतो, आईची आठवण येतो. तशी तिला 12-13 वर्षात आईची आठवण आलेली आहे का माझी आई असलीच ती तर माझ्या लग्नाचा काय तिने विचार केला असता. तिचा पती मेधाविनी कन्यादान करण्याविषयी सदा फिरत भूतल ठाई, योग्य वर शोधित असे. मग तिचा बाबा वर शोधायला निघालेला आहे, पण तिच्या बरोबर मिळत नाही ना. आता समजा यांच्याच सारखी यांना पोरगी पाहिजे की नको, यांना काली पोरगी देऊन चालेल का नाही आहे. तशा प्रकाराने माझ्या पोरीला माझ्यासारखाच काय मिळायला पाहिजे वर. आता तिचं सगळं 6 शास्त्र 18 पुराणाचं ज्ञान चातुर्य गळा सगळ्या तिच्याकडे आहे ना. तिला आपला 10वी नापासवाला पोरगा देऊन चालेल का नाही चालणार. अशा प्रकारे तो बाबा पृथ्वीवर फिरायला लागले तिच्या वरासाठी, पण तिच्या योग्य वर मिळत नाही आहे. परे तैसा मिळेना कोणी वर, ठायचं इच्छा गेले मुरण, चित्ती भडकला चित्ताग्नी दुःख दारुण सोसवेना. मायसा फिरता फिरता एक दिवशी चित्ती अग्नी म्हणजे क्रोधावला, इतका ताप आला, त्या तापामध्ये तिचा बाबा काय केलेला आहे गमवला आहे. का तर पोरीच्या लग्नाच्या टेन्शनामुळं. म्हणे कन्याचे काय हे दैव, त्याहुनी माझ्या अभिनव, आता न सुचे काय उपाय, कोण की देव उपासावा, कोण की देव उपासावा. पोरीला वर मिळत नाही आहे, आता मी कुठला उपास करू, कुठल्या देवाला शोधू, असा त्या मेधाला विचार पडलेला आहे.
ऐसा विचार करीत वहिला आपुल्या ग्रहाण सनिध आला तो दैवाचा पडला घाला अंगी भरला काल ताप पाय. मग एकदा आपण उन्हाने आयलो ना मग आपल्याला पश्चाताप होतो ताप भरतो की नाही त्याचा तो बराचसा पृथ्वी धुंडून आयला पोरीला वर मिळत नाही म्हणून हे आला आला आणि दरवाजान तापाने पडलेला आहे. हॅलो बोला पटकन. हा बोल हा बोल. हा 5 वाजता. हा खदी अंगारीत दारुण ज्वाला चाललं देहातून जळू लागले दोन्ही नयन कपाळ शुल उद्भवलं. कपाळ शुल पहिला आपण तापकणावर बघतो कपाळावर बघतो तैसा एकदम कपाळ लाल गुंज तापाने भडकलेला आहे. फुटू लागले अंग सकल श्वासोश्वास चालले विपुल हात पाय पडले विकल पुढे पावलं उचलेनं. मग एकदा माणसाच्या 110 180 ताप झाल्यानं का माणसाला पुढं पाऊल उचलता येत नाही. मग आपले छातीन दुखतो हे दुखतो असा धापा टाकीत कसा कसा तरी दरवाजामध्ये मेधा ब्राह्मण आलेला आहे. मदिरा मत्ता ऐसा पडला संकटे पुढे जाय चालत मूर्छा येऊन आरंभत धरणीवर हे पडेला. मदिरा मत्तो म्हणजे मातलेला माणूस कसा दारू पिऊन लोटत येतो तैसा तो मदा ब्राह्मण लोटत घटत कसा तरी दरवाजामध्ये येऊन पडलेला आहे. पडता पडता कन्ये लागून ओरडला बाले धाव म्हणून तो पितृशब्द पडला करणी कन्या म्हणी घाबरली. पडता म्हणजे पडता पडता हे पांचाली धाव पांचाली धाव असा शब्द ऐकल्याबरोबर धावत धावत कन्या आपल्या घराबाहेर आलेली आहे. जेथे पडला होता बाबा तेथे वेगे आले धावत तो मेधावती अत्यंत मरणमुख झाला. मरणमुख म्हणजे मेलेला पडलेला होता. कंपे व्यापिले सर्व शरीर मस्तकी सुटला धर्मपार हातपाय पडले गारो नेत्र बुबुल फिरले पाय. नेत्र बुबुल म्हणजे डोळं गरगरा फिरलेले आहेत हातपाय थंड पडलेले आहेत म्हणजे याचा अर्थ जीव गेलेला आहे. होऊ पाय प्राणोत्क्रमण तव झाले भगवत स्मरण पूर्वी गारत्य धर्माचरण उत्तम केले तयाने. तर अशा भगवत स्मरण मरता मरता त्याच्या मुखातून काय आलेलं होतं भगवंताचं चिंतन आलेलं होतं. मग त्याने तयाची अंतकाली प्रपंचाची वासना गेली भगवान मूर्ती घनसावली यथास्थित ध्यावून या ठेवली पाय. म्हणे हे श्रीकृष्ण गोविंदा पुरुषोत्तम आनंद कंदा सत्वर धाव धाव मुकुंदा आता आपदा न करावी. तो दीनानाथ मी दीन तव चरणी असे लीन तरी मद ह्या भवाब्दीतून उद्धरून रक्षावे. तुझं वाचून त्रिभुवनी आता रक्षितना एकोणी ऐसे बोलता मे धावे मुनी प्राण सोडिता झाला पाय. बघा मरता मरता. हॅलो बोल पटकन दादा. हा बोल. मी बेलापूर लाव. नाही केला ठेव मी आद्या वाचतोय. तू त्याला बोल. तो धावलेत विष्णुदूत तदात्मा गाडिता विमानात वैकुंठी नेऊनिया त्वरित अखंड ते स्थापिता. मरता मरता तो मेधा ब्राह्मणाच्या मुखातून नामस्मरण आहे तुझं वाचून दिनानाथा मध्ये आता कोण सोडविलं असा त्याचा मरता मरता जीव गेल्याबरोबर ताबडतोब स्वर्गाहून काय आलेला आहे विमान आलेला आहे. तो गतप्राण झाला पिता ऐसे पाहुणे विप्र सुता हंबरडा फोडून हाताता म्हणून रडू लागली. माता वडिलांचा जीव गेल्यानंतर तिने आपल्या वडिलांचा प्रेत मांडीवर घेतला. हे बाबा हे ताता अशी रडायला लागलेली आहे. अंके घेतले पित्याचे प्रेत आक्रोश विलाप करी बहुत म्हणे दयाला तू माझा तात आजे मज का उबगलास. बाबा आता तू माझं लग्न करायला उबगलास का विसरलात का माझ्या लग्नाची तुला ही वाटली का काय या निमित्तानं मला तू टाकून चाललेला आहे अशी ती रडायला लागलेली आहे. मजवरी तुझी कीर्ती प्रीती न विसरमिले विसराती आता कोणाच्या अंकावरती ठेवून मज गेलासी. आता कुणाच्या आधारावर मला तू टाकून गेला. तू होतास तरी मला आधार होता आई नव्हती पण तू तरी होतास. आता माझं लग्न कोण करेल आणि माझी आशा तुटलेली आहे. मी पोरी पोरगी पितृहीन माझे खरे कोण रक्षण स्वाहा बंधू के आप्तजन
कोणीच नाही मज लागे. मी पोरगी पितृहीन म्हणजे आईबाप नसता, मला आईबाप असून सुद्धा नसल्यासारखं झालेलं आहे. मी पोरकी झालेली आहे. आता माझं रक्षण कोण करेल? आता मला आप्त नाही, कोण नाही, नाते नाही, कोण नाही. होता बाबा तू पण मला टाकून गेलेला आहे. महातपस्विनी होती माता, तो पूर्वीच गेली ताता. आता भोजनाच्छादन चिंता माझे कोण करेल? मग आता माझी आई होती, माझी जेवणाची चिंता करायची. तू होता, तू पण गेलास. आता माझ्या जेवणाची चिंता कोण करेल? अशी रडायला लागलेली आहे. आहा तुझा आश्रम सगळा अरण्य ऐसा निर्जर झाला. आता ह्यात मी तव बाला कैशी राहू एकले. आहा तू आश्रम सगळा म्हणजे माझा भूतवाड्यासारखा आश्रम झालेला आहे. घरामध्ये एक मुलबाळ नसल्यानं, कोणी आईबाबा नसला का तो घर कसा दिसतो? भूतवाड्यासारखा. तसं म्हटलं आता यो अरण्यासारखं माझं घर दिसायला लागलेलं आहे. तुझं विनमी झाले दिन, पुढे उपयोग काय वाचून. खचित खचित ते देते प्राण, दुःख दारुण कंठविण. आता म्हटलं मी जगून फायदा काय? अशा प्रकारे मला आई नाही, बाप नाही. आई मेली, बाप मेला, सांभाळलेले विठ्ठला. अशी खचित खचित मी आता चिंता करता करता सुद्धा माझा काय जाईल? जीव जाईल. अशी ती पोरगी रडायला लागलेली आहे. तो कन्यावत्सल आसवनी पिता विवाह विधी न करिता, मज एकली टाकून ताता कोठे आता गेलासी. कन्यावत्सल आसवनी पिता म्हणजे पोरीची बापावर जास्ती माया असते, बापाची पोरीवर जास्ती माया असतो. तशा प्रकारे आज माझा विवाह न करता तू मला टाकून गेलास. काय तुझं दैव होईल? तर माझ्या बापाने कन्यादान केल्याशिवाय मरू नये असा शास्त्राचा नियम आहे. पण तू आज मला कन्यादान करताना तू गेलेला आहे. तू दैवहीनच, करंटे कपाळाचा वेग अशी ती पोरगी म्हणायला लागलेली आहे. मी तो केवळ अज्ञान बाळे, काही आगळे का असेल गेले, म्हणून काय के यावेळी टाकून गेलासे. माझा पाय घसरला का काय? मी वाकडा पाय गेला का काय? म्हणून मला तू टाकून गेलास का? अशी ती रडायला लागलेली आहे. तरी ऐसे न करे बापा, टाकून दे सर्व कोपा. बालका लागे करणे कृपा, सत्वरे हे पडतो बाला. बाबा म्हटलं मी काय चुकलेले असेल तर मला तू माफ कर. आता सगळा राग दोष सोड न जागा हो न माझं तोंड बघ. अशी ती आता ती मेलेला आहे तो. पण ती वेड्यासारखी आपल्या बाबाला होता तर मेलेला माणूस जिवंत होईल का? नाही. पण ती वेड्यासारखी आपले शोक करायला लागले. बाबा आता तू रागवला असेल तर आता शांत हो न माझ्या लग्नाची तयारी कर. आता सोडून देई मौन, अमृता ऐसे बोले वचन. बहुत वेळा झाला निजोन, उठ उठ सत्वरी. आता ती वेड्यासारखी बोलते बाबा झोपले का काय केलंय? बाबा उठ ना, आता सगळा राग द्वेष सोड आणि माझ्याकडे बघ. अशा प्रकारे ती रडायला लागलेली आहे. ऐसे बोलून या कुमारी वारंवार विलाप करे, रडता रडता अश्रुधारे सर्वांग भिजले तिचे. बघा काही बायांचा रडता रडता सगळा अंग भिजतो नाही का? त्या प्रकाराने ती सगळी भिजलेली आहे. आयुष्यापरे बहुवेळ गेला तरी तो तैसा त्यासे पडला. ऐसे पाहून ती विप्रबाला बहु दुःख वाटता झाली पै. दुःख वाटता आता उठत नाही. 4 घंटे झालं तरी काय उठत नाही. मग तिला समजलं का बाबा मेला. मग असा रडण्याचा आवाज गेल्याबरोबर शेजारी ब्राह्मण जमा झालेले आहे. कुरकुरे आईचे दीर्घस्वरे रडू लागले कसरे, ते ऐकून वनस्स सारे. विप्र रे रे बोलून या, विप्र रे रे बोलून या. पहिला बघा पगला आपला सकाळी माणूस यावाचा घनसोलीहून, कराव्यावरून, दाऱ्यावरून, नेरुळवरून. न तवा आपली आई पहिला बोंबाराची, माझे बंधू माझे भाच्या. मग तवा शेजारनी बाया जमा व्हायच्या. बाई रडण्याचा आवाज येतोय, घरात माहीत नाही काही नाही. मग रडतोस का? तेव्हा तो शेजारचे ब्राह्मण कुरकुर ऐकायला आल्याबरोबर जवळ आले आणि बघतोय तो इथला बाबा काय केलेला आहे? मेलेला आहे. म्हणते की आते वरू करून आज यावणी रडते कोण. मग सकाळी स्तब्ध राहून स्पष्ट शब्द ऐकून या. मग आता तेवढ्या रात्रीमध्ये रडते कोण म्हणून कानोसा घेतला. कानोसा म्हणजे शांत राहिले. बघतोय तर मेधा ब्राह्मणाच्या घरातून रडण्याचा आवाज येतोय. तै हे मेधावतीची बाळा रडते ऐसे निश्चय केला. हा हा म्हणून विप्रांचा मेळा धावून नेला तत्काल. मग त्याही कानोसा घेतला. बघतोय तर मेधा ब्राह्मणाच्या पोरीचा रडण्याचा आवाज येतोय. म्हणून सगळं 10-12 ब्राह्मण जमा झालं. त्याला तिरडी बनवली आणि नेला आणि स्मशानामध्ये आग लावलेली आहे. विप्रकन्या होते रडत, तेथे पावले ते समजत. तो तिचे अंके प्रेत मेधावीचे देखील. बघतोय ते ब्राह्मण बघतात का मेधा पोरीच्या मांडीवर मेधाचा काय आहे? प्रेत आहे.
तेने दुःख ते ब्राह्मण करते झाले बहु रोदन म्हणे कन्येच्या अंकावरून प्रेत काढून घेतले. मग त्या ब्राह्मणाने पोरीच्या मांडीवरनं प्रेत घेतला असा टाकला आणि मग तिरडी वगैरे तयारी केली आणि स्मशानामध्ये जाळायला नेलेले. तय ते अत्यंतची झाली कष्टी ती असे कथल्या वेदांत गोष्टी प्रेत उचलून उठा उठी स्मशाना जाता झाले पाय पोरे. आता तुझं कर्म दुस्तर तू समज का तू जन्माला आली तर तुझी आई मेली तर आता लग्नाच्या टायमाला तुझा बाबा मेला म्हणजे तू काहीतरी करंटे कपाळाचे आहेत. अशा प्रकाराने तिला बरंचसं समजवलं. मग तो प्रेत घेतला तिरडीवर नेला स्मशान नेला आग लावलेली आहे. शिवसनिध यथाविधान प्रेताशी दिला मंत्राग्नी नदी माझे स्नान करुणी तिलांजली दिदरी पै. मग अशा प्रकारे शिवसान्निध्य म्हणजे शंकराच्या नामाने ब्राह्मणांना पश्चिम बाजू दिलेली आहे. या बाजूला मैताचा तोंड केला मैताला आग लावली मंत्राग्नी दिला नदीमध्ये आंघोळ केली आणि परत तिच्या घरी आलो आणि तो तिसऱ्या दिवशी होम करतात. तो होम केला तिलांजली दिलेली आहे. परत आले विप्राश्रमाशी आश्वासले त्या कन्येशी तदनंतर स्वघराशी सर्व इजा ते झाले पै. मग मैत चालून आलं त्या पोरीला सांगितलं पोरी आता रडू नको झालं गेलं गंगेला मिळालं आता तू तुझा संसार करून टाक. मग विप्रात्मध्या करे काय अंतर माझे धरिले धैर्य यथाशक्ती करून वेव्य उत्तर कार्य सारीने. मग तिने 13वा 11वा आपल्या बाबाचा धैर्याने केलेला आहे. 13 दिवस झाले पूर्ण तात घरेचं वसे आपण पितृयोग दुःख दारुण तिला गे सोसवेना. मग 13वा वगैरे झाला आपल्याकडे बघा 13 दिवस सगळा लोक येतात दुःख हरण करायला. 14व्या दिवशी कोणी येत नाही तसं 13व्या दिवशी पर्यंत आलो 14व्या दिवशी एकटीच आपल्या घरामध्ये बाबाचं दुःख करायला लागलेले आहे. जीवनाविना मासोळी जैशी रात्रंदिवस तळमळी हा दैवा म्हणून कपाळी बैसे हात लावून या. जीवना वेगाळी मासोळी तैसा तुका तळमळे. एखाद्या मच्छीला पाण्याच्या वेगळी उडवली का ती तरफडली जातोय तशी ती मेधा ब्राह्मणाची पांचाली घरामध्ये रात्रंदिवस माशासारखी तरफडायला कपाळावर हात देऊन रडायला लागलेली आहे. वारंवार स्मरणे पित्यासे राहे उत्साबुक्सी ने निद्रा नाही कदा तियसे शोकाग्नी ग समग्न. शोकाग्नी म्हणजे शोकाच्या अग्नीमध्ये पडलेली आहे रात्रंदिवस ती रडायला लागलेली आहे. आईसा लोटता काही दिवस एके दिवशी त्या शून्य घरात दुःखे टपटप अश्रू ढाळीत चिंताक्रांत बैसली. मग आता कोणीच बोलायला नसल्यानंतर मग काही बायांना टपटप अश्रू येतो नाही का एकटी असल्यावर तशी टपटप आशा गाडीत असताना एक दिवशी दुर्वास ऋषी तिचा बाबाचा मित्र ना मेधा ब्राह्मणाचा दुर्वास ऋषी कोण होता मित्र होता. तो अचानक त्या घरामध्ये आलेला आहे. दैवयोगे तय स्थानी स्वइच्छेता पातला दुर्वास मुनी जो केवळ कोपाची खाणी केशूळ पाणी दुसरा पैशूळ पाणी. म्हणजे शंकर दुसरा का काय इतका दुर्वास ऋषी कोपिष्ट होता का शाप दिल्याबरोबर त्याचा काय व्हायचा भस्म व्हायचा. तशा प्रकारे जो दुसरा शंकर म्हटलं या मेधा ब्राह्मणाच्या पोरीच्या घरी जवळ आलेला आहे. मध्यानीचा शस्त्र कर तैसे दयाचे तेज प्रखर माता पिंगटांचा जटाभार धरिला असे दयाने. बघा मध्याने सूर्य येतो बघा कडाक्याचा तापलेला असतो तसे त्याचे डोळे लाल गुंज होतो. अशा प्रकाराने पिंगट जटा घेऊन तो दुर्वास ऋषी त्या पोरीच्या घरी आलेला आहे. वीरांच्या देव समस्त जयाच्या स्वभावात सदा भीत शापानुग्रह लागे समर्थ ज्या समजतो ज्या नसे कोणी. कारण वीरांची ब्रह्मदेव त्याच्या शापाला काय करायचे घाबरायचे का यो जर कोपला तर आपला भस्म करेल एवढे तो दुर्वास ऋषी कोपिष्ट होता. राया त्वन मातेने बाळपणी उत्तम सेवा केली म्हणून ते लागे त्रिदशाकर्षणी विद्या दिली दयाने. राया त्वन माते बाळपणी. मग अशा प्रकाराने ती दुर्वास ऋषी बोलतोय का पोरे तुझ्या मातेने आम्हाला काय केले होते लहानपणाने आमची सेवा केली होती म्हणून तुझ्या आशीर्वादाने तिच्या आशीर्वादाने तुझं पुण्य फळ आलेलं आहे म्हणून आज तुझ्या घरामध्ये मी आलेले आहे काय तुला वरदान देण्यासाठी. मी देवांचा देव असून मद रुक्मिणीचं वर्तमान अश्वापरिरथाशी तुंपुन रथे आपण झाला असे. बघा मी देवांचाही देव आहे. देवांना मी रथाला झुकलेलं होतं रुक्मिणीला
आणि कुणाला विष्णूला एक पहिलं रथाला झुकलेलं एवढा क्रोधिष्ठ हा दुर्वास ऋषी आहे ऐसा त्या पोरीला बोलतोय. कुणाला? मेधा ब्राह्मण म्हणजे पांचालीला. मग आम्ही दंपती उभयता मार्गे रथ ओढीत नेता सुकुमार माझे रुक्मिणी कांता तृषाक्रांत झाले पै. मग आता एक दिवशी तो दुर्वास ऋषी बोलतोय का रुक्मिणी आणि भगवान पांडुरंग यांना मी रथाला झोपलेलो होतो. तर रुक्मिणी बोलते स्वामी मला तहान लागलेली आहे, मला काहीतरी पाणी द्या ना. मग त्या दुर्वास ऋषी आज्ञा, तो रथावर होता ना दुर्वास ऋषी, त्याची आज्ञा न घेता पांडुरंगाने आपल्या रुक्मिणीला काय दिला? पाणी दिला ताण भागवण्यासाठी. तेव्हा आणखीन त्याला राग आला का मी रथावर असताना तुने त्या बायकोला पाणी कसं काय दिलेलं आहे यापर्यंत परत त्याला शाप शुक्ला कंठ वाळला ओठ रथ ओढावयानं चाले नेट. तेव्हा तिने ते आपुले कष्ट हालूच सांगितले करण्यात, हालूच सांगितले करण्यात आपल्या नवऱ्याला का देवा म्हटलं चालता चालताना माझा कंठ सुकलेला आहे, ओठ सुकलेला आहे, मला ताण लागलेली आहे. मग आता त्यांनी विष्णूने काय केलं आणि पाणी रुक्मिणीच्या तोंडामध्ये टाकलेलं आहे. पुढे ऐका. तेने मधला दया आली जाता जाता भूमी दाबिली पाताळीची गंगा काढली धार उडाली वेगाने. मग तेने मध्ये दया आली आणि पाताळामध्ये अशी पाय दाबल्याबरोबर गंगा वर आली आणि रुक्मिणीच्या तोंडामध्ये गेली. एवढं त्या विष्णूचं सामर्थ्य आहे. ते त्याला खपलं नाही ना दुर्वास ऋषीला का तुम्ही मला न आज्ञा करताना तुझ्या बायकोला तुम्ही पाणी कसा पाजलेला आहे अशा प्रकारे त्याला आणखीन राग आलेला आहे. ते रुक्मिणीच्या मुखात जाताचे तृषा झाले शांत माझे कृत्य पाहुणी समजतो मुनी अत्यंत कोपला. माझे कृत्य म्हणजे विष्णू कृष्ण बोलतोय कुणाला? त्या पांडवांना का आम्हाला दोघांना रथामध्ये झोपला असताना मी माझ्या बायकोची ताण भागवली तर त्याला आणखीन काय आलेला आहे? ताप आलेला आहे. तो आणखीन कोपला, आणखीन मला शाप दिलेला आहे. पुढे ऐका. मज म्हणे रे चक्रपाणी हे रुक्मिणी तुझे पट्टराणी अति आवडती आहे म्हणून ऐसे कृत्य केले. हे कृष्णा तुझी पट्टराणी रुक्मिणी तुझी आवडती आहे म्हणून तुला मला न विचारताना तुम्ही तिला पाणी पाजलास ना तर तुला आणखीन मी शाप देतोय. शोक प्रियेच्या प्रेमाकरिता माझी मर्यादा न धरिता पाताळीची आणून सरिता प्रियसी जळ पाजेले. माझी मर्यादा न पाळिता मला सांगत होतच ना बाबा आम्हाला तहान लागले जरा रथ थांबवा आम्ही पाणी पिताव. माझी न मर्यादा पाळता तुम्ही आपल्या स्वतःच्या पत्नीला पाणी मुखामध्ये टाकलं असा त्याला आणखीन कोप आला दुर्वास ऋषीला. तू आपुल्या पराक्रम दाखवा हे केलेस कर्म तर याचे फळ आदम देतो घे समग्र. तुम्ही आपला पराक्रम दाखवण्यासाठी स्वतःच्या बायकोला तुम्ही पाणी पाजलास तुला आणखीन माझा एक पराक्रम दाखवतोय. तुम्हा दंपत्याचा घोर वियोग होईल खरोखर ऐसा आम्हा शाप दुर्धर दिद्रास दयाने. परत शाप काय दिला का तुमचा दाम्पत्याचा जंगलामध्ये काय होईल? वियोग होईल, ताटाटूट होईल. मग तोच 7व्या अवतारामध्ये सीता गेली रावणाच्या घरी आणि राम पत्नी करून वनवासामध्ये दुःख करायला लागलेला आहे. यो दुर्वास ऋषीने त्याला काय दिलेला होता? शाप दिलेला होता. तो दुर्वास महर्षी येता मेधावीच्या घरासी तया पाहुणी विप्रकन्यासी परमानंद झाला पै. मग असे बघ आता यो विषय कुठं कुठं आलेला आहे आपल्याला समजा. पहिला दुर्वास ऋषी आला तर बघतोय तर मेधाच्या पोरीने मांडीवर प्रेत रडायला लागलेली आहे. सर्वही शोक टाकून धैर्य वंदिले मुनीचे चरण आसन पाद्यादी समर्पण पूजन केले यथाविधी. मग तिने कसा तरी आपला शोक आवरला, रडतो तिने टपटपा तो आवरला. ऋषीला बसायला वगैरे दिले, पाणी वगैरे दिलेले आहे. कंदमुळा फळादे वनवस्तू अर्पिल्या अनेक मग ऋषी जोडून हस्तक विनवय बोले ऐसे की. मग कंदमुळं पाणी वगैरे दिला आणि मग हात जोडायला लागलेला आहे. पोरी तू एकटीच बाबा कुठं गेलेला आहे तर आता काय सांगते ऐका ती. अहो महाभाग्य मुनिवरा आत्रे गोत्र दिवा करा आजी या दुर्भाग्यनीचे घरा कोठून येणे झाले पण. तेव्हा ती विनंती करतोय का आत्रे गोत्र दिवा करा म्हणजे आज मी दुर्भाग्य नाही. आज तुमचं कसं काय माझ्या घरी येणं झालेलं आहे. आज माझं काहीतरी भाग्य पुण्य फळले बहुत दिवसा. म्हणजे काही चांगला दिवस असला कावला हगला किंवा काय केला का बोलतो आपलं काहीतरी चांगला दिवस होईल. त्याचा आज या पोरीचा चांगला दिवस आलेला आहे अशी ती पोरगी बोलते का माझं काहीतरी पूर्वभाग्य आहे. तर तुका म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. तो आज माझ्या घरी वारकरी आलात, आज माझा घर दसरा दिवाळी झालेला आहे. आजी माझा भाग्योदय झाले यात नाही संशय नाहीतरी आपले पाप पाय कोठोनी मध दिसतेसे. संत सेवा ह्याची देवा उत्तम. आज मला संतांचं पाय बघायला भेटलेले आहेत.
माझं भाग्य होतं म्हणून आज मला संत दर्शनी झालेलं आहे. अथवा माझ्या पितृपुण्याने प्रेरिले असेल या कारणे मत कल्याणार्थ पुढे येणे झाले असे साचार. मत कल्याण म्हणजे माझं काहीतरी माझं कल्याण व्हावं पण आज म्हटलं मला संतांचं पाय बघायला भेटलेले आहे. भवा दृश्यांचे पादरज मम शरीरा लागले आज आणि जे का दर्शन सहज मजला गे झाले पाय. बघा आपल्या घरी वारकरी आले ना मग आपण बऱ्याचशा गाठी सोडतो. आज माझ्या आईचं पुण्य होतं, बाबाचं पुण्य होतं किंवा माझ्या बायकोचं पुण्य होतं म्हणून आज मला संतांचं काय भेटलेलं आहे दर्शन भेटले. अशी ती मेधावी ब्राह्मणाची मुलगी बोलतोय. याने माझे व्रतदान अधिक कर्मे सफळ झाली सकाळी आणि ह्या जन्माचे सार्थक आधी झाले निश्चय. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एका देखलिया. विठ्ठल म्हणजे वारकरी, वारकरी म्हणजे ऋषी. आज मला भेटलेल्या माझ्या जन्माचं काय झालेलं आहे सार्थक झालेलं आहे. ऐसे बोलून या विप्रनंदिनी तटस्थ राहिले कर जोडूनी मग हास्यमुख दुर्वासमुनी तिला गे बोलत असं. मग एवढी विनंती केल्यानंतर वर्णन केलं आणि हसत हसत तो दुर्वास ऋषी बोलते बाबा कुठं आहे तुझा, वडील कुठं आहेत. मग म्हणे गे सगुणे द्विज बाळे तुला सर्वोत्तम आचरले पितयाचे कुल उद्धरले याचा संशय नसेची. तेव्हा तो बोलतोय तुम्ही आज बापाचं काय केलं कुली कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. आज तुम्ही कुलाचा काय केलेला आहे बापाचा उद्धार केलेला आहे. मेधावी ऋषीची तपश्चर्या अनुपमासे म्हणून या तिचे फळ तू सुशिला वतनया झाली सहेचे असे पै. मेधा ब्राह्मणाची मुलगी तू तर त्या मेधा ब्राह्मणाचं इतकं पुण्य होतं तपश्चर्या होतं ते तपश्चर्याचं फळ आज तुला भेटलेलं आहे. ससा माझी कुणाला भेट होत नाही आहे दुर्वास ऋषी बोलतोय पण तुला भेटलेल्या कशामुळं का तुझ्या बापाचं पुण्य या निमित्तानं. मग कैलासाहून येता असता जाणीले तुझे धर्मशीतलता म्हणून मार्गे जाता जाता तवा आश्रम पातलो. मी कैलासाहून येत असताना म्हटलं चला माझा मेधा ब्राह्मण मित्र होता जरा बेलापुरावच्या बंद्रे घरातून जातोय म्हणजे पूर्वीचा माझा तो मित्र होता तसं म्हटलं तुला माझं दर्शन झालेलं आहे. तुवा केले माझे पूजन तेने पावलं समाधान बाले तू पितृकुलमंडन गुणनिधान आहेसी. पितृकुल निधान म्हणजे तू कुलाचा उद्धार करणारी मुलगी आहे. अशा प्रकाराने आज तुम्ही बापाचा उद्धार केलेला आहे. आता जातो बद्रिकाश्रमी तेथे साक्षात नारायण ऋषी लोकहितार्थ अहर्निशी उग्र तप करीत आहे. आता म्हटलं मी चालू बद्रिकाश्रमाला तिथं नर नारायण काय करतायत तपश्चर्या करतायत. बघू म्हटलं माझा मान सन्मान करतात का कारण सर्वात ऋषी क्रोधी दुर्वास ऋषी म्हणजे भगवंता या जो दुर्वास ऋषी आहे तो काय काय कुणाच्या तपश्चर्या काय काय कुणाच्या परीक्षा बघेल पत्ता लागणार नाही आहे. मग म्हटलं मी तिथं चाललेलं तयाचे करून या दर्शन स्वस्थाना जाईन निघून सुविचारे शोक टाकून स्वस्थ राही सुशिले. मग त्यांचं दर्शन घेईन न मग मी माझ्या स्वस्थानाला जाईन. बापोरे तू काय चिंता करू नको. अशा प्रकाराने तिथून दुर्वास ऋषी निघालेला आहे. ते ऐकून विप्रसुता म्हणे मुनिवरा समर्था तुमचे दर्शन होता चितात होता शोक नष्ट सर्वही. बाबा म्हटलं तुमचं दर्शन झालं तर मी आई वडिलांचा शोक करतो तू ते शोक म्हणजे नष्ट झालेल्या विसरलेले आहे. आणि मद सन्मानिले आपण येणे होणार मग कल्याण परी ते जे सांप्रत महाविघ्न दावाग्नी ऐसे उदेलेसे. आज तुमचं दर्शन झाले तर मी आज कल्याण होईल माझं पण माझ्या मनात एक इच्छा आहे मला या जन्मी नवरा आहे का नाही आहे हे मला तुम्ही काहीतरी सांगा ना. असा कोण बोलतोय ती मुलगी पांचाली कुणाला बोलतोय दुर्वास ऋषीला. ते मद झाले जे सदा हे येतून न जाणसी की काही तरी दयाला या समयी कृपा करे सत्वर. मग तुम्हाला माझी काया जलतय हे कळत नाही का तुम्ही अंतरीच्या खुणा जाणत असे तुझा लगीन झाले का नाही झाला का हे तू जाणणार आहे. मग माझी काय तुला दशा कळत नाही का माझी चेताग्नी पेटलेली आहे हे तुला समजत नाही का. मग काय आहे माझ्या नशिबात लग्न होणार का नाही होणार हे मला तुम्ही सांगा. अशी ती पांचाली बोलायला लागलेली आहे. सुविचारे पाहता जगात मद धैर्य दाता नाही दिसत माता पिता बंधू की आपत नाहीच कोणी मद लागे. सुविचारे पाहता जगात तुम्ही चांगला विचार बघा ना जगामध्ये का तुम्हाला आई आहे का बाप आहे का नवरा आहे का काय आहे का हे तुम्ही बघत नाही का. नुसतं शाप देण्याचं काम करता माझ्या नशिबन काय आहे ते बघू शकत नाही का. अशी ती पांचाली कुणाला बोलतोय दुर्वास ऋषीला. दुःख सागरी निमग्न आयशी पुढे जिवंत राहू कैशी जिकडे पावे तिकडे मदसी सर्व गोष्ट दिसत आहे.
दुःख सागरी निमग्न, मी आज दुःखाच्या सागरामध्ये पडले, आईने बाप नाही, नवराने मुलगाने कोण नाही, अशा प्रकार जिकडं तिकडं बघावं तिकडं मला ओस दिसतोय, घरं आहेत पण ती काय झालेले ओस झालेले दिसत आहेत, मग तरी दयाला कृपा करा, माझे दुःख निरसे सत्वरा, पाणीग्रहणार्थ कोणी वर इच्छित नाही मध लागी, पाणीग्रहण म्हणजे माझ्या लग्नाला तयार व्हायला कोणीच वर नाही आहे का, मग एवढं तू जाणतास, मग माझ्या लग्नाची तुला काय जाणकार नाही आहे का, अशा प्रकारे दयाला कृपा कर, न माझं हे दुःख निरसन कर, का मला पाणीग्रहण करण्यासाठी कुठला तरी वर मला शोधून काढ, यापुढे मी होईन वृषली, आयशे चिंतामध्ये उद्भवली, त्याने समूल निद्रा गेली, गोडन लागे भोजन, याच्या पुढे मी वृषली, वृषली म्हणजे लग्न पत्नी होईल, म्हणजे आपण पतिव्रता बोलतो नाही का, तशी होईन असा माझा विचार कर, आता मला नवरा नाही तर मला निद्रा सुखेशे जे गोड चित्ता न लगे मनाजी, म्हणजे तुकाराम महाराजाला जोपर्यंत पांडुरंग भेटत नव्हता तोपर्यंत त्याला नीद लागत नाही, सुखेशे जे गोड चित्ता न लगे मनासी, तसे आज मला नवरा नाही तर मला झोप येत नाही आहे, यास्तव आता देणार प्राण मम, हा मम निश्चय झाला जाणं, ऐसे बोलून ती कन्या दिन उगाचे राहे झाले पै, आता म्हटलं मी प्राण देऊ का काय करू, मला आईने बाप नाही, नवराने कोण नाही, मग माझा विचार कोणी करायचा, ऐशी बोलता बोलता ती मुलगी गप्प राहिली, मग आता उद्याच्या अध्यामध्ये दुर्वास ऋषी काय तिला वरदान दे का, तुला या जन्मी नवरा नाही, तुला पुढच्या जन्मामध्ये 5 नवरं मिळतील, यो दुर्वास ऋषी तिला वरदान देईल आणि निघून जाईल, ते आपण उद्याच्या अध्यामध्ये कथा ऐकूया. येते श्री अधिकमात्म्यसार बृहन्नादे पद्माधार सज्जन श्रुते कोच्चतुर, चौथा अध्याय श्री कृष्णार्पणमस्तु. कुंडली कवरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.